नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा या ठिकाणी काय विचारला आहे, राज्यांचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राज्यांचे बघा घटनात्मक प्रमुख कोण असतात, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राज्यपाल बघा हे राज्यांचे घटनात्मक प्रमुख असतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात. बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हा, राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात. योग्य उत्तर काय असेल, राज्यपाल बघा आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती यांच्याकडे देत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, राज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख कोण असतात. बघा सर्वांनी सांगायचंय राज्य शासनाचे बघा कार्यकारी प्रमुख कोण असतात, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. मुख्यमंत्री बघा हे राज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधलं सर्वोच्च न्यायालय. बघा सर्वोच्च न्यायालय विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतामध्ये बघा सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय, राज्यपालांची नेमणूक कोण करतात. सर्वांनी सांगायचे पहा, राज्यपालांची नेमणूक कोण करतात. कोण करतात, बघा राष्ट्रपती हे राज्यपालांची नेमणूक करत असतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय, विधान परिषद. विधान परिषद बघा यांच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो. किती वर्षांचा असतो. बघा विधान परिषद यांच्या बघा सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा असतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रपती आपल्या अधिकाराचा वापर कोणाच्या सल्ल्यानुसार करतात. बघा राष्ट्रपती आपल्या अधिकाराचा वापर कोणाच्या सल्ल्यानुसार करतात, तर याचे योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रपती बघा आपल्या अधिकाराचा जो काय बघा वापर असतो तो पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, ग्रामपंचायतीचे प्रमुख कोण असतात. ग्रामपंचायतीचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात. बघा सर्वांनी सांगायचंय ग्रामपंचायतीचे बघा प्रमुख हे सरपंच असतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 ग्रामपंचायती सचिव खालीलपैकी कोण असतात. बघा ग्रामपंचायती सचिव कोण असतात, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. ग्रामपंचायती बघा सचिव हे ग्रामसेवक असतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा ग्रामसेवक बघा हे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलंय, स्वराज्य हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. बघा स्वराज्य हे पुस्तक कोणाचं पुस्तक होतं. बघा सर्वांनी सांगायचंय स्वराज्य बघा हे पुस्तक अरविंद केजरीवाल यांचं पुस्तक आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे. बघा इंटरपोल बघा हे खालीलपैकी काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा इंटरपोल बघा ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. इंटरपोल म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये CIDचं मुख्यालय कोठे आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले CIDचं मुख्यालय कोठे आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा CIDचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारले, हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती होय? बघा, हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती होय? नागर, ग्रामीण, समांतर कोणती होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न होता. हडप्पा संस्कृती बघा ही नगर संस्कृती या प्रकारची संस्कृती आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पावनखिंड. बघा, पावनखिंड विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पावनखिंड कुठं आहे? विशाळगड, पन्हाळगड, रायगड यापैकी नाही. बघा, सर्वांनी सांगायचे पावनखिंड विशाळगड या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं, लंडन येथे. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. लंडन येथे पहा, इंडिया हाऊसची स्थापना ही पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, सर्वांनी सांगायचं मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? मोर्लो मिंटो बघा हा सुधारणा कायदा सन 1909चा कायदा होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सन 1919चा कायदा कोणता होता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा सन 1919 या ठिकाणी हा कायदा होता. विषय क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलं, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी? बघा, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली होती? बघा, सर्वांनी सांगायचंय. बघा, पहिली गोलमेज परिषद बघा सन 1930ला झाली होती. दुसरी गोलमेज परिषद बघा सन 1900 या ठिकाणी 31ला झाली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? बघा, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड मेयो बघा यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय, पानिपतची तिसरी लढाई. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सर्वांनी सांगायचंय. पानिपतची बघा तिसरी लढाई ही सन 1761 या वर्षी झाली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो? पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो? योग्य उत्तर काय पाहिजे? पोलीस विभाग हा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 21 बघा, या ठिकाणी काय, पुढील शब्दापैकी बघा भाववाचक नाम ओळखा. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतात. मराठी व्याकरणचे बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी 3 ते 4 या ठिकाणी प्रश्न असतात. बघा, या ठिकाणी पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. 4 शब्द आहेत, नवल, ओळख, खात्री आणि नवलाई. मग यापैकी भाववाचक नाम कोणता असेल? नवलाई बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 22 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वोच्च न्यायालयाचे बघा न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती यांच्याकडे देत असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वंदे मातरम. वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. बघा, वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. कोणी लिहिलेलं आहे? बघा, सर्वांनी सांगायचं, वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत पहा बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24 कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल कांजीरंगा? कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वर्षामधून एकदा प्रसिद्ध होणारे. बघा, वर्षामधून एकदा प्रसिद्ध होणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? बघा, जे वर्षामधून एकदा प्रकाशित होते त्यांना आपण काय म्हणतो? वार्षिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 भारताने बघा भारतामधला पहिला उपग्रह कोणता होता? आर्यभट्ट. बघा, तो अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडण्यात आला होता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट. कोणत्या वर्षी सोडण्यात आला होता? बघा, सन 1975 मध्ये बघा आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 27, भारतामधले पहिले केरोसिन मुक्त राज्य कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचं, भारतामधले पहिले केरोसिन मुक्त राज्य कोणतं असेल? केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश यापैकी नाही. बघा दिल्ली हे भारतामधलं पहिलं केरोसिन मुक्त राज्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला पहिला मूकपट चित्रपट कोणता होता? बघा पहिला कोणता होता मूकपट? पहिला मूकपट चित्रपट कोणता आहे? श्यामची आई, राजा हरिश्चंद्र, अलमारा यापैकी नाही. बघा पहिला मूकपट चित्रपट विचारला असेल तर राजा हरिश्चंद्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर कोण असेल? राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरुदेव हे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? गुरुदेव विचारले, हे कोणाचं टोपण नाव आहे? बघा सर्वांनी सांगायचं, गुरुदेव हे कोणाचं टोपण नाव होतं? बघा गुरुदेव हे रवींद्रनाथ टागोरांचे टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बैतूल मध्य प्रदेश. बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी ही उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बघा बांधण्यात आलेलं धरण आहे? मोडक सागर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. बघा मोडक सागर हे धरण वैतरणा नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनायटेड नेशन्स म्हणजे युनोची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सन 1945ला पहा युनोची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू कोणता आहे? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. जागतिक बघा तापमान वाढीला कोणता वायू हा कारणीभूत ठरत असतो? बघा कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ओझोनचा बघा स्तर मोजण्यासाठी बघा वातावरणामध्ये बघा स्थितांबर या बघा वातावरणाच्या थरामध्ये ओझोनचा बघा हा वायू असतो. तर ओझोनचा बघा थर मोजण्यासाठी कोणते परिमाप वापरतात? बघा ओझोनचा बघा थर मोजण्यासाठी आपण डॉप्सन या ठिकाणी हे परिमाप वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, आयफेल टावर विचारले खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आयफेल टावर बघा हे फ्रान्स या देशामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगाचे छप्पर बघा असे खालीलपैकी कोणत्या पठाराला म्हणतात? जगाचे छप्पर तिबेटचे पठार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कालबेलिया बघा हे भारतामधलं बघा एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. कोणत्या राज्यामधलं लोकनृत्य आहे कालबेलिया बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? कालबेलिया बघा हे राजस्थान या राज्याचं लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची सुवर्णकन्या म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हणतात? बघा पी.टी. उषा यांना बघा भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, सूर्यकुलामधील तारा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात? सूर्यकुळामधील तारा गुरु, शुक्र, शनी, बुध. बघा या ठिकाणी सूर्यकुलामधला तारा असे शुक्र ग्रहाला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह कोणता असेल? बघा पृथ्वी हा ग्रह सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे कोणत्या महासागराचे भाग आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर बघा हे हिंदी महासागराचे भाग आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बालक दिन केव्हा असतो आपल्याकडे? बालक दिन विचारले खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? 14 नोव्हेंबरला असतो आपल्याकडे बालक दिन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय भारताचे राष्ट्रगीत
भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे? जनगण मन. बघा, भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वात प्रथम विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्या PDFमध्ये आपण बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.